मार्केटिंग करताना एक स्वतःची ओळख बाजारात सोडायची। उदाहरणार्थ तुम्हाला एक मी वस्तू दाखवतो। ही पिशवी बघितलीत तुम्ही, साधारणतः लगेच तुम्ही ओळखलं असाल की ही पिशवी कुठली आहे। तुम्ही लगेच शॉपिंगला गेला होतात कसं तुम्हाला बरेच जण विचारतील। त्याच्यामुळे ही अशी पिशवी तुम्ही बघितलीत की लगेच तुम्हाला लोक विचारणार की लोकांनी नाही विचारत, प्रत्येक घरात ही पिशवी पोचलेली बऱ्याच घरांमध्ये। तसंच एक गोष्ट लक्षात ठेवायची, मार्केटिंग करताना तुमच्या व्यवसायाची एखादी ओळख, मग ती कुठल्याही स्वरूपात असू दे, गाण्याच्या स्वरूपात असू दे किंवा लोगो स्वरूपात असू दे, एखाद्या सेवेच्या स्वरूपात असू दे। तर आमच्या शीतूत मिसळची म्हणजेच मनाची मिसळ ह्या आमच्या ब्रँडची ओळख आम्ही कशी केलेली आहे, तर लहान बाळांची सेवा ही एक आमची पूर्णपणे फेमस झालेली एक आयडेंटिटी आहे, म्हणजे ओळख आहे। थोडक्यात आम्ही 5 प्रकारे शीतूत मिसळची जाहिरात पब्लिकमध्ये सोडलेली आहे आणि ती व्यवस्थित ओळख। आणि ती उरलेली 4 प्रकार कोणते आहेत, आता मी तुम्हाला एक लहान बाळांची सेवा सांगितलेली आहे, ह्याच्याशिवाय 4 प्रकार आम्ही पब्लिकमध्ये म्हणजे बाजारपेठेमध्ये सोडलेले आहेत। सोडलेले याचा अर्थ असा की ते फिरतंय, व्हॉट्सॲपवर एक मेसेज जातोय, मग व्हॉट्सॲप मेसेजद्वारे एक विषय जातो। तुम्हाला सांगून टाकतो मी विषय। तर 1-2 गोष्टी सांगतो। एक म्हणजे व्हॉट्सॲप मेसेज जो फिरतोय, जो लाखो लोक शेअर करतात। त्याच्यानंतर बाळाचा विषय मी तुम्हाला बोललोय। 2 नंबर व्हॉट्सॲप मेसेज, 3 नंबर आमचा लोगो फिरतोय, 4 नंबर माझा वैयक्तिक फोटो फिरतोय आणि 5 नंबर आहे ते आम्ही पॅम्पलेट एक फिरवतोय ऑनलाईन आणि ऑफलाईन। म्हणजे आम्ही काल जो तुम्हाला पॅम्पलेट दाखवलं त्याची आम्ही जवळजवळ कलर झेरॉक्स 100 काढलेले आहेत आणि व्यवस्थित ते एका पठडीत बसवून किंवा फ्रेममध्ये बसवून आम्ही ते गावोगाव देणार आहोत। आणि त्याच्यामध्ये गंमत अशी की तुम्ही ते पॅम्पलेट बघायचं, बघितलं की तुम्ही पुढे पास करायचं, म्हणजे तुम्ही पुढच्या घरात पास करायचं आणि ज्याच्या घरात बाळ आहे त्यांना ते पास करायचं। असा तो एक आयडीचा एक आयडियाचा तो एक विषय आहे। तर तुम्हाला लवकरच ते पॅम्पलेट बघायला मिळेल। आणि एक फ्लेक्स आम्ही सोडतोय, साधारणतः एक 2x2.5च्या दरम्यानचा असेल की तो बऱ्याच ठिकाणी लावला जाईल आणि तो फिरता फ्लेक्स असेल। मग आम्ही असं केलं की जिथे कार्यक्रम आहे तिथे आणि ज्यांची परमिशन आहे तिथे तो आम्ही बाळांचा फ्लेक्स देणार आहोत आणि तो फ्लेक्स तुमचा वाचून झाला की पुढच्या गावात जाईल, परत तो पुढच्या गावात जाईल, पुढच्या घरात जाईल, म्हणजे गाव घर असं ते करत जाईल आणि साधारणतः 1 वर्षावर तो फ्लेक्स पूर्ण फिरेल। आणि असे आम्ही 7 फ्लेक्स सोडलेले आहेत, म्हणजे आता काम चालू आहे। त्यातले 2 फ्लेक्स आम्ही ऑलरेडी बाहेर सोडलेले आहेत, उरलेले फ्लेक्स आता येतील। तर जशी मागणी होते त्याप्रमाणे तो विषय होणार। तर तुमची एक आयडेंटिटी, एक तुमची ओळख बाजारात कळलं पाहिजे। उदाहरणार्थ अजून एक सांगतो, आमची शीतूत मिसळ आहे म्हणजेच मनाची मिसळ। आता ह्यातला एक तुम्हाला मी 6वी ओळख सांगितली जी नवीन तयार झालेली आहे। म्हणजे शीतूत मिसळ हे नाव 4 वर्ष आम्ही सगळीकडे पब्लिश केलेलं आहे आणि मनाची मिसळ हे नाव मी हिडन ठेवलेलं होतं आणि आता मी ते नाव त्याला जोडल्यापासून लोकांच्यामध्ये परत चर्चा चालू झाली, अरे मनाची मिसळ म्हणजे काय। तर माझं ते निकनेम आहे, त्याच्यावरती आम्ही मार्केटिंग केलं थोडक्यात विषय। तर आपली ओळख अशी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने बाजारात समाजात ठेवायची, कसं असं लोकांच्या लक्षात राहायला पाहिजे। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगतो, बऱ्याच लोकांना शीतूत मिसळ किंवा मनाची मिसळ जर माहीत नसली तर बाळाची सेवा 100% माहिती आहे। तो व्हॉट्सॲप मेसेज 10 ते 12 लाख लोकांनी शेअर केलेला आहे। आता सुद्धा व्हॉट्सॲप मेसेज काल मी मेसेज टाकल्यानंतर तुम्हाला मी व्हिडिओ काल मी पोस्ट केला होता आणि विनंती केली होती की तुम्ही लहान बाळांना तो मेसेज मागून घ्या माझ्याकडून आणि लहान बाळा जिथे आहे तिथे तो पोस्ट करावा, ते तुम्ही सेंड करा। बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपला हाय करून ममंग सईचा मेसेज पाठवा असं विनंती केली, त्यांना मी तो मेसेज आणि पोस्टर पाठवलं। आता तो मेसेज पूर्ण शेअर होतोय। तुम्हाला सुद्धा तो व्हॉट्सअप मेसेज पाहिजे असेल तर 94 21 14 38 90 किंवा 90 75 66 2003 ह्या व्हॉट्सअप नंबरवर हाय करून तो मेसेज तुम्हाला मागायचा आहे, तुम्हाला आम्ही बाळाचा मेसेज देऊ। धन्यवाद, आभारी आहे सर्वांचे, आभार, आपण मला मदत करताय व्हॉट्सअप मेसेज फिरवण्यासाठी। धन्यवाद, आभारी आहे।